सलंबीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूला आपण पाहिला साहिल चापके, स्टार आयकॉन खेळाडू म्हणून पाहिलं जातं, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिला रोशन सुतार. गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहिला पहिल्या षटकातील बॉलिंग ट्रॅक वरती सुनील सुरुम हा गोलंदाज. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक आमच्या कॉम्बॉक्स मधून. एक आपण वाघोबा फायटर संघाचा विचार केला तर एक विजय संपादित जरूर त्याच्या लाभावरती राहिलाय आणि विजयाच्या सुधामध्ये भोईर चॅलेंजर संघ असेल. काही क्षणातच सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज पहिलाच चेंडू असेल. यावेळेस चेंडूला सन्मान दिला जातोय. म्हणतात ना, अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. हे सेन्सिबल क्रिकेट आहे, कारण की चेंडूला मात्र सन्मान देखील देणं खूप महत्वाचं आहे. इथून पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. पहिलं षटक आहे पॉवर प्लेच्या बंधनातला. गोलंदाज आपण पाहिलं सुनील सुरीम. स्टेप आउट जरूर केला, पावलांचा वापर केला, स्टेट डाऊन द विकेट. जरूर चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. सूरजच्या माध्यमातून सूरज गिराणे क्षेत्ररक्षक म्हणून पाहिला गेला. चांगला क्षेत्ररक्षक, चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज. इथून 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने श्री गणेशा होत असताना या ठिकाणी भोईर चॅलेंजर संघाच्या विजयाच्या शोधामध्ये आहे. सकाळचा सत्र थोडासा मात्र कमीपणा जाणवला होता. द्रोणा वॉरियर संघाच्या माध्यमातून जो संघ रंगला होता, इथून पराभव स्वीकारावा लागला. यावेळेस पुन्हा पण ॲग्रोज झाले होते. इथून एक धाव मिळाले, दुसऱ्या धावीचा प्रयत्न असेल आणि सिंगल डबल मध्ये बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. आजचे दिवस आपण पाहिला अचूकरित्या या 3 सामन्यापासून एक अप्रतिम गुणलेखकाची भूमिका आमच्या समवेत जोडले गेलेत. दर्शनजी पाचलकर एक चांगला गुणलेखक म्हणून पाहिलं जातं. तुमचं सुद्धा या ठिकाणी आभार. केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीग तर्फे. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. कॉलिंग व्यवस्थित नव्हते, थोडेसे डेंजर रेंड कडे आले होते रोशन सुतार, पण इथून मात्र एक धाव परिपूर्ण केली जाईल. 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळले. 4 चेंडू मागे 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज सुनील सुरुमने. स्ट्रायकरला आपण पाहिला रोशन सुतार. मोठा प्रहार जरूर केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळाली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट सहजरित्या पूर्ण केल्या गेलेत. कारण की संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी कमी षटकार चौकार पाहायला मिळत आहेत. त्या अनुषंगाने सकाळचं सत्र जबरदस्त असं सत्र गाजलं होतं. षटकारांचा पाऊस त्या मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि इथून चांगली गोलंदाजी सुनील सुरुम. मोठा प्रहार केलाय, सरळ बॅटचा वापर, परफेक्ट इलेव्हेशन आहे का? यस, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत आलाय केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीग. षटकार 6. धन्यवाद, थँक्यू. गोलंदाज सनील भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळेल. काही जबरदस्त गोलंदाज. पहिलं षटक हाताळलं गेलं, थोडंसं महागडं षटक जरूर. 13 धावा खर्च केल्या गोलंदाज सुनील सुरुमने. इथून सनील भोईर आलाय, तर एका बाजूला साहिल चापके आयकॉन प्लेयर. एक चांगला पालघर जिल्ह्यामध्ये एक चांगलं नाव साहिल चापके. यावेळेस अप्रतिम अचूक टप्प्यावरती भेदक मारा. डॉट बॉल आलाय. पहिलाच बॉल डॉट बॉल. जेव्हा जेव्हा पहिलाच बॉल डॉट येतो तेव्हा मात्र थोडासा प्रेशर असते फलंदाजावरती. सनील भोईर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता आणि चांगली गोलंदाजी. यावेळेस रिवर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न सफल झालाय. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण होईपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव स्कोर कार्डवरती ऍड होईल.
14 रन ऑन दी स्कोर कार्ड. 14 धावा धाव फलकावरती. दुसरे षटक आहे प्रगतीपथावर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. प्लेट अँड मिस पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. काय कमालीची गोलंदाजी सनील भोईर. आतापर्यंत इकॉनॉमिकल षटक हाताळलं गेलं त्याच्या माध्यमातून आणि हे सातत्य जोपासलं जातं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. कारण की आज आपला आदिवासी बांधव कुठेतरी कमी नाही आहे. कारण की मी तर नक्की एकच सांगेन, प्रत्येक स्पर्धा ही लाईव्ह स्पर्धा असली तर आज आपला आदिवासी बांधव कुठेतरी कमी नाही आहे. कारण की जे टॅलेंट आपण पाहिलं हे भरपूर ठासून ठासून भरलं आहे आदिवासी समाजाकडे. इथून फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता रोशन सुतारचा. पटका तिथं प्रॉपर एलिव्हेशन नाही पाहायला मिळाला आणि इथून पहिला गडी करत होत असताना रोशन सुतारच्या खेळीला लागलाय पूर्णविराम. फलंदाज बाद गॉन. होळी मैदानामध्ये आपण न्यू बॅटर राहुल कडूला मात्र थोडंसं मागं ठेवलं होतं. आणलं गेलंय. आपण या स्पर्धेसाठी बघतोय तर मॅन ऑफ द सिरीज सायकल आहे आणि त्या सायकलचे मात्र अर्थातच प्रकाशजी कोम सर असतील, विकासजी नडगे सर असतील आणि या महेंद्रजी लाहिंगे सर यांच्या माध्यमातून एक दानशूर व्यक्तिमत्व. धन्यवाद खूप खूप आमच्या व्यासपीठावरती आहेत आणि या मॅचचा आनंद देखील घेत आहेत. खूप खूप आमच्या हृदयाच्या अंतःकरणापासून तुमचं लक्ष मात्र आभार व्यक्त करतोय. इथून थोडेसे फंबल जरूर झाले आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने धावफरक जाऊन पोहोचलाय 51-6 16 धावा 16 रन. सनील भोईरचा नक्कीच कौतुक करीन. कौतुकास्पदी गोलंदाजी हाताळली गेली आतापर्यंत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. काय कमालीची गोलंदाजी सनील भोईर. यावेळेस यू मिस डेफिनेटली हिट. दांडी दांडी गुल. फलंदाज बाद राहुल कडू. धन्यवाद. थँक्यू. काही जबरदस्त गोलंदाजी. चेंडूला सरळ मात्र सबरिंग डिलिव्हरी. रायझिंग जॉकर हाताळला गेला. नो बॅटर गोलंदाजी मार्क वरती. वीरेंद्र रावते या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळेल. चांगला गोलंदाज म्हणून पाहिला. स्पिनिंग गोलंदाज म्हणून सातत्याने पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. वाघोबा फायटर बेंदरपाडा संघाच्या माध्यमातून बिलोन करत असताना हा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. इथून आतापर्यंत चांगली गोलंदाजी. रिव्हर्सचा टेम होता. इथून मात्र थांबवलं जात आहे. साहिल सापकेचा आपण एकंदरीत विचार केला आजचा दिवस मात्र जरूर थोडस मागे राहिलाय. कारण की इथून चांगला प्रतिसाद नाही आहे. इथून थोडासा बॅकफूट वरती आहे. साहिल सापकेचा एकंदरीत विचार केला. डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू. इथून गोलंदाज वीरेंद्र रावते चांगली गोलंदाजी हाताळले आणि चांगला गायडन्स देखील त्या ठिकाणी चांगले यष्टीरक्षक पाहायला मिळत आहेत. प्रतीक चिपाट विद्यमान आदरणीय सन्माननीय ग्रामपंचायत मायकोप सदस्य महोदय प्रतीक चिपाट पाहायला मिळतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. चांगलाच कान मंत्र दिला जातोय गोलंदाज वीरेंद्र रावतेसाठी. त्या बाजूला साहिल सापके आहे. आतापर्यंत की चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी राहिली नाही आहे. आयकॉन प्लेअर म्हणून पाहिलं जातं कारण की क्रिकेट आहे.
क्रिकेट कधी हसवणार कधी रडवणार. चेंडू सरळ कार्पेटला रोल करत दन 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 आलाय लॉंग स्टॉपला. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालं त्या ठिकाणी. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये. हे काय घडतंय मैदानामध्ये खराबपैकी. आणि 2 धावा मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होतील बाईच्या माध्यमातून. आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय 18 धावा 18 रन ऑन द स्कोर कार्ड. तिसरं षटक आहे प्रगती पथावर. आतापर्यंत थोडस गेअर चेंज करावं लागेल. गोलंदाज वीरेंद्र रावते आतापर्यंत चांगला गोलंदाज हाताळला गेलाय. थोडासा यष्टीरक्षक बीट जरूर झाला होता. लॉंग स्टॉपला चेंडू थांबवण्याचं कार्य जरूर चांगलं केलं. पूर्णपणे क्रॉस झाले होते. या हे वेळेस मात्र पुरेपूर प्रॉपर कनेक्शन नाहीये. डॉट बॉल आलाय. काय कमालीची गोलंदाजी वीरेंद्र रावते. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळले. 3 चेंडू हाताळले झालेत. 2 धावा खर्च केल्यात. आणि ही ख्याती आहे या गोलंदाजाकडे. यावेळी स्कॉट अँड बोल्ड जरूर लाऊड अपील जरूर होती पंचांकडे. निर्धाव चेंडू आलाय. काय कमालीची गोलंदाजी वीरेंद्र रावते. आतापर्यंत 4 चेंडू मागे 2 धावा खर्च केल्यात. काय कमालीची गोलंदाजी. साहिल चापके आहे आतापर्यंत मोठ्या फटक्यापासून थांबवलाय. फुल टच बॉल सोडणार नाहीत. घुटना टेक तमाशा देख. चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार. षटकार 6. काही जबरदस्त गोलंदाज. पण इथून मात्र थोडासा चेंडू खराब हाताळला गेलाय. त्याच्यावरती पनिशमेंट केलं जातं. इथून मात्र हे काय घडतंय. चेंडू सरळ आलाय त्या ठिकाणी. आणि बघता बघता 2 वाईट +2 असे एकंदरीत 3 धावा मिळतील. आणि यस या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचले आतापर्यंत 27 धावा 27 रन ऑन द स्कोर कार्ड. 27 धावा धावफलकावरती. इथून मात्र 4 चेंडू अप्रतिम हाताळलाय. तदनंतर 5वा चेंडू षटकार जरूर आलाय. आणि आक्रमकता हल्ला बोल केला जातोय. इथून साहिल चापकेला थांबावं लागेल. इथून चांगला स्कोर उभारावा लागेल. विजयाच्या शोधामध्ये आहे. मोठा प्रहार जरूर केलाय. प्रॉपर इलेव्हेशन. चेंडूला सरळ पाठवलाय आउट ऑफ द पार्क. षटकार 6. धन्यवाद. थँक्यू. 3 षटकाचे होते समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिला जाऊन पोहोचलाय 33 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अक्षय गोरे हा गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. कोणत्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी करेल. स्ट्राईक एंडला आपण पाहिला त्या ठिकाणी फलंदाज अनिकेत खटाले हा बॅटल पाहायला मिळतोय. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज मात्र 11ची सरासरी गाठली गेली. प्रथम फलंदाजी करत असताना भोईर चॅलेंजर संघ पाहायला मिळतोय. गोलंदाज अक्षय गोरे डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज ठरेल का. लॉबर फुलटो जरूर हाताळला. त्याच्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. जीवनदान दिलं जातंय मात्र या ठिकाणी संधीचं सोनं करावं लागेल. इथून हा जर झेल परिपूर्ण केला असता तर मात्र साहिल चापके नॉन स्ट्राईक वर असता. आणि इथून जर आणि तरला थारा नाही. आता स्ट्राईक एंडला आपण पाहिला साहिल चापकेला आणलं जातंय. ज्याच्या बॅट मधून जरूर थोडा वेळ शांत राहिला होता. षटकार आला त्याच्यानंतर. लाऊड अपील. फिंगर इज गॉन. अंपायर नाव. फलंदाज बाद होतोय. धाव पायचीतच्या माध्यमातून साहिल चापके बॅक टू द पवेलियन. गॉन.
नो मॅन बॅटलला या ठिकाणी तुषार भोईर पाहायला मिळतोय. या संघाचे सर्व म्हणून सातत्यानं पाहिलं जातं. आदरणीय सन्माननीय चिंतामणजी भोईर सरांचे सुपुत्र यावेळेस मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न जरूर डायरेक्ट हिटची नामी संधी होती. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एक धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय. 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. 35 धावा धावफलकावरती. शेवटचे आणि अंतिम 3 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज अक्षय गोरेने मात्र कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी. यावेळी अप्रतिम चांगली गोलंदाजी. डॉट बॉल आलाय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचे आणि अंतिम चेंडू असतील. अनिकेत खटाले आहे स्ट्राईक एंडला. धाव फलक आतापर्यंत 35 आकड्यावरती शांत झालाय. इथून साहिल चापके डगआउट मध्ये येत असताना थोडस प्रेशर रिलीज जरूर झालंय. यावेळेस अप्रतिम अनिकेत खटाले बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 बाउन्स क्लिअर करेल. चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार. षटकार चौकार. चौकार आलाय त्या ठिकाणी आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय. 39 रन ऑन दी स्कोर कार्ड. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू कॉटन बॉलच्या माध्यमातून फलंदाज बाद होईल. अनिकेत खटाले हा फलंदाज बाद. इथून प्रथम फलंदाजी करत असताना 39 धावा जमावल्या गेल्या आणि 40 धावांचं लक्ष हे वाघोबा फायटर संघासमोर ठेवलं गेलंय. चला नेक्स्ट पुकार असेल दुर्ना वॉरियर संघ अँड लिलका एंटरप्राइजेस संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन धन्यवाद. थँक्यू. चला दुर्ना वॉरियर्स कॅप्टन आणि लिलका एंटरप्राइजेस कॅप्टन मी निवेदित करेन विकासजी नडगे सरांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. नाणेफेकीचा कॉल केला जाईल त्या ठिकाणी विकासजी नडगे सरांच्या शुभ हस्ते. द्रोणा वॉरियर्स तर एका बाजूला लिलका एंटरप्राइजेस हे दोन्ही संघामध्ये आपण नाणेफेकीचा कॉल केला जातोय. त्या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना 39 धावा जमवल्या गेल्या. 40 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. 10ची सरासरी गाठावी लागेल वाघोबा फायटर संघाला. चला थोडीशी घाई करा. स्पीडअप करा मित्रांनो. थोडंसं संध्याकाळचं सत्र आहे. अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत याची नोंद घ्या. द्रोणा वॉरियर्स तर एका बाजूला लिलका एंटरप्राइजेस नाणेफेकीचा कॉल होतोय त्या ठिकाणी. चला मिरजोडी मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने दाखल झालाय. ट्रम्प कार्ड फलंदाज एका बाजूला सुनील सुरुम तर एका बाजूला अक्षय गोरे. ही सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहिला अनिकेत खटाले हा गोलंदाज पाहायला मिळतोय. कोणत्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी करेल हे प्रश्नचिन्ह आहे. 40 धावा मात्र थांबवायच्या आहेत आणि 40 धावांचा पाठलाग देखील करायचा आहे. गोलंदाज अनिकेत खटाले पहिल्या षटकातील बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. कोणत्या अनुषंगाने मात्र
गोलंदाजी करेल. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 ट्रम्प कार्ड फलंदाज, 2 धुरंधर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सुनील सुरम तर एका बाजूला आपण पाहिलं तर अक्षय गोरे. ही सलामीर जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याची लेंथ लाईन. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर राहिला होता. इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल. एक धावेडे मात्र खातं ओपन झालंय त्या ठिकाणी. भगोबा फायटर संघाचं 10ची सरासरी गाठावी लागेल. 40 धावांचं लक्ष हे समोर आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये सामना क्रमांक 9 आपण पाहतायत. इथून मात्र 40 धावांचं लक्ष हे समोर. कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी केली जाईल वाघोबा फायटर संघाच्या माध्यमातून. यावेळी सप्रतिम सॉफ्ट हँड फक्त चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑफला अचूक फेकी आले. तत्पूर्वी इथून मात्र इथून 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 3 रन ऑन दी स्कोर कार्ड. 3 धावा धावफलकावरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले अक्षय गोरेच्या माध्यमातून. मी चांगला फलंदाज आणि चांगला गोलंदाज म्हणून पाहिला जातो मित्र परिवार वाकसी संघाच्या माध्यमातून. आणि तोच अक्षय गोरे स्ट्राईक हँडला. मोठा प्रहार केलाय, लॉप केलाय. क्षेत्ररक्षण पोहोचेल का? अनिकेत चांगले एफर्ट जरूर राहिले होते त्या ठिकाणी अनिकेतच्या माध्यमातून. आणि आपल्या संघासाठी मात्र 2 धावा वाचवण्याचं काम केलंय. अप्रतिम चांगलं क्षेत्ररक्षण. जेव्हा जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण होतं तेव्हा तेव्हा मात्र गोलंदाजाचा कॉन्फिडन्स धुनावतो आणि तेव्हा तेव्हा मात्र तो गोलंदाज चांगली गोलंदाजी साकारतोय. आतापर्यंत अनिकेत खटाले 5 धावा खर्च केल्यात 3 चेंडू मागे. अक्षय गोरे चेंडूवर आक्रमकता जरूर हल्ला बोल केला होता. यावेळेस पुण्यातला चेंडू जरूर हाताळला होता. क्षेत्ररक्षण आहे. 1 बाउन्स चेंडूला कलेक्ट केला. अचूक पैकी येईल. तत्पूर्वी थोडासा फंबल जरूर झालाय. तुम्हाला एक धाव थांबवणं खूप महत्वाचं असेल. इथून 40 धावांचं लक्ष हे समोर आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या पॉवर प्लेच्या बंधनामधला आपण पाहिला तर 7 धावा खर्च केल्यात. गोलंदाज अनिकेत खटाले. अक्षय गोरे आतापर्यंत प्रत्येक चेंडूवरती हल्लाबोल केला जातोय. चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहतं. यावेळी चेंडूला उडवलाय. प्रॉपर परफेक्ट इलेव्हेशन आहे का? क्षेत्ररक्षण अनिकेत आहे त्या ठिकाणी. फंबल झाली त्या ठिकाणी. इथून हा झेल मात्र महत्वाचा होता आणि किती महत्वाचा असेल हे मात्र येणारी वेळ आणि येणारा काळ मात्र नक्कीच दर्शवेल. 1 धाव परिपूर्ण. 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 8 धावा 8 रन ऑन दिस स्कोर कार्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. स्ट्राईक हँडला आपण पाहिला सुनील सुरुमला. एक चांगला आयकॉन प्लेयर म्हणून पाहिलं जातं. त्याची नियुक्ती झाली केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीग. यावेळी सप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर राहतोय आणि ही ख्याती आहे या गोलंदाजाकडे. 1 षटकाची होते समाप्ती. 1 षटकाच्या समाप्ती करीस धावफलक जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती विदाऊट लॉस ऑफ विकेट या ठिकाणी वाघोबा फायटर संघ. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया एका संगीत कक्षामधून एक श्रवणीय सुमधुर संगीत. धन्यवाद. थँक्यू. गोलंदाज साहिल चापके गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. आयकॉन प्लेयर. कोणत्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी करेल? पहिला षटक समाप्ती अखेरीस आपण पाहिला. 8 धावा खर्च केल्या अनिकेत खटाले या गोलंदाजाने. इथून साहिल चापकेला कमबॅक करावं लागेल. विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल कारण की अवघ्या 40 धावांचं माफक लक्ष आहे विजयाच्या शोधामध्ये. भोईर चॅलेंजर संघ सॉफ्ट हँड खेळलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. फंबल जरूर झाली. इथून 1 धाव परिपूर्ण केली जाईल कारण की डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून मात्र दोन्ही फलंदाजी करतायत. कारण की जबाबदारी संयम बाळगावा लागेल. इथून संयमी खेळी करावी लागेल कारण की ज्या खऱ्या अर्थाने ज्या बॅटने तुम्हाला नाव दिलंय त्या बॅटचा मान सन्मान करणं देखील खूप महत्वाचं आहे. आणि खऱ्या अर्थाने आज जर
त्या बॅटचा तुम्ही मान सन्मान केला तर आज टेनिस बॉल क्रिकेट तुम्हाला कधीच मोठ्या उंचावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाज साहिल चापके आहे तर एका बाजूला सुनील सुरुम हा फलंदाज. इथून मात्र चेंज ऑफ पेस केला. यष्टरक्षक बीट जरूर झाले होते. इथून मात्र लेखबाईच्या माध्यमातून एक धाव मिळेल. पंच दर्शवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला चंद्रकांत निमला सर तर एका बाजूला सूरजजी करपट सर ब्रँड ऑफ माहीम गावचे हे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. एबिलिस चेंडू पडल्यानंतर अप्रतिम संब्रिंग डिलिव्हरी हाताळले गेले. निर्धाव चेंडू आला. एक एक निर्धाव चेंडू तुम्हाला महत्वाचा असेल. मागील मॅच आपण अगदी विचार केला तर सुतार स्ट्रायकर संघाने क्षितिज 11 संघाला मात्र 35 धावा मात्र त्या ठिकाणी डिफेन्स करताना पाहायला मिळाल्या. एबिलिस अप्रतिम सॉफ्ट हँडने डिफेंड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. इथून अप्रतिम चेंडू हाताळला. एक धाव एक एक निर्धाव एक एक डॉट बॉल इथून महत्वाचा असेल. इथून एक धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 11 रन 11 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. उर्वरित आपण पाहिला 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज साहिल चापके ऑन अ ट्रॅक. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. काय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस पूर्णपणे अक्रॉस झाले होते. चांगलं क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. यस इथून मात्र चांगली संधी जरूर होते. पॉपिंग क्रीज वरती सेफ आहेत अक्षय गोरे. इथून आतापर्यंत एक धावेड धावफलक जाऊन पोहोचले. 12 रन 12 धावा धावफलकावरती. 2 षटकाच्या समाप्तीकरी 6ची सरासरी गाठली आणि 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून येणारे चेंडू असतील 12 चेंडू 28 धावेची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 28 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद थँक्यू. इथून 12 चेंडू आणि 28 धावेची आवश्यकता आहे. अजून सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विदाऊट लॉस ऑफ खेळी पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 28 ची गरज आहे. सुनील सुरुम आहे स्ट्राईक एंडला. गोलंदाज आपण पाहिला. गोलंदाजी मार्क वरती अनिकेत रावतेला मात्र आणलं जात आहे. चेंज ऑफ पेस केलाय. यावेळेस खराब चेंडू हाताळला. त्याच्यावरती पनिशमेंट केलंय. संदेश थोडासा फंबल जरूर झाले. चेंडू सरळ आलाय. सीमा रेखा पार आलाय. नशिबाचा चौकार 4. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आलाय. इथून 11 चेंडू आणि 24 ची गरज. काय कमालीची फलंदाजी. गोलंदाज पुन्हा एकदा अनिकेत. एबलेस मात्र ट्रम लाईनच्या खूपच बाहेर. आपण तर धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. इथून 11 चेंडू आणि 23 धावेची आवश्यकता आहे. प्रत्येक डॉट बॉल मात्र थोडासा प्रेशर रिलीज सामना करेल. इथून 11 चेंडू 23 ची गरज. 11 चेंडू आणि 23 ची गरज. पहिलं षटक आपण पाहिलं 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे रीड झाले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. यस चांगला झेल मात्र झेल धरतीला दान केला जातोय.
तुम्ही एका मैदानामध्ये एका चुकीमुळे तुम्ही एका विजयापासून लांब राहता मित्रांनो. इथून हा झेल किती महत्वाचा असेल हे मात्र येणारी नक्कीच वेळ नक्कीच संधी प्राप्त केली होती अनिकेत रावते या गोलंदाजाने. इथून आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत सुयोग्यरित्या समाप्त झालाय. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली गेली. अजूनही 22 धावीची आवश्यकता. इथून येणारे चेंडू असतील 10 चेंडू आणि 22 ची गरज. हे सामन्याचं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. अजूनही सलामीर जोडी ट्रम्पकार्ड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाज अनिकेत रावते आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. यावेळेस प्रॉपर इलेव्हेशन परफेक्ट फटका चेंडूला डिस्पॅच केलं जात आहे. आउट ऑफ द पार्क षटकार 6. वेलकम बॅक. आपण काही जबरदस्त इथे मात्र अक्षय गोरे महत्वाच्या क्षणाला महत्वाचा षटकार जरूर आला होता. यस डॉट बॉल आलाय. एक तेरी तो एक मेरी. इथून मात्र अनिकेत रावतेने कमबॅक केलाय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. अजूनही 16 धावीची आवश्यकता आहे विजयासाठी. येणारे चेंडू आपण अगदी तपासून पाहिले तर 8 चेंडू आणि 16 ची गरज. अक्षय गोरे आहे स्ट्राईक एंडला. यावेळी अप्रतिम लॉवर फुलटोस हाताळला गेलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल आलाय. इथून 7 चेंडू आणि 16 ची गरज. 7 गेंदे से 16 रनों की दरकार. 7 चेंडू 16 ची गरज आहे. 7 चेंडू 16 धावा. चेंज ऑफ पेस गतीमध्ये व्हेरिएशन जरूर झालं होतं. सॉफ्ट हँडने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव मिळाली. दुसरी धावीचा प्रयत्न सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. थोडासा डेंजर रेंड कडे सुनील सुरुम आले होते पण इथून मात्र 3 धावा कंप्लीट होतील आणि या 3 धावीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 27 धावा. इथून अजूनही विजयासाठी येणारे चेंडू असतील 6 चेंडू आणि 13 धावेची गरज. 6 चेंडू 13 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक. आणूया डीजे समीर बर्टा ऑपरेटर. धन्यवाद. चला जास्त टीम मीटिंग नका प्लीज. भोईर चॅलेंजर संघ चला लगेच स्पीडअप करा. अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. आतापर्यंत अगदी आपण घड्याला तपासून पाहिलं तर 5:09 झालेले आहेत. कारण की सूर्योदय अस्ताला गेल्यानंतर आपल्याला थोडंसं अवघड जातं आणि अंधाराचं साम्राज्य आपल्याला स्वीकारावं लागतं. इथून 6 चेंडू 13 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती राहुल चिपाटला मात्र आणलं जात आहे. कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी करेल. अक्षय गोरे आहे स्ट्राइक एंडला. 6 गेंदे से 13 रनों की दरकार. सहा चेंडू 13 ची गरज आहे. इथून गोलंदाज आपण पाहिला आणि राहुल चिपाट हा गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल भन्नाट वेग तेज थरार होता. इथून मात्र ट्रम लाईनच्या बाहेर. इथून 6 चेंडू 12 ची गरज आणि हा वाघोबा फायटर हा संघ विजयी संपादित करतो. तर नक्कीच संघ मालकांच्याकडून आमच्यापर्यंत सूचना आलेल्या आहे की गोवा ट्रिप नक्कीच आहे. कारण की हा सामना जर विजयी संपादित केला तर देवरामजी परेड आणि मुकेशजी गिराणे सरांच्या माध्यमातून गोवा ट्रिप नक्कीच. 6 चेंडू 12 ची गरज आहे. आज रात्रीच विमान येणार आहे नक्कीच. यावेळी अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय.
कमबॅक केलाय गोलंदाजाने. इथून 5 चेंडू 12ची गरज. 5 चेंडू 12 धावा. गोलंदाज आतापर्यंत प्रेशर रिलीज सामना पाहायला मिळतोय. 5 चेंडू 12ची गरज आहे. राहुल चिपाट डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज ठरेल का? 5 चेंडू 12ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळी अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. यस, विकेटचं पतन होईल. त्या ठिकाणी सॅक्रिफाईस केलं जात आहे. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. सुनील सुरुमला मात्र आणलं जातं स्ट्राईक एंडला. अक्षय गोरेला परतावा लागेल. पहिला गडी गारद होतोय वाघोबा फायटर संघाचा. अक्षय गोरे बॅक टू द पवेलियन. गॉन. इथून मात्र सामन्याचं चित्र बदलते. येणारे चेंडू असतील 4. समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 12 धाबीची गरज. सुनील सुरुम आहे आयकॉन प्लेयर, ज्याची वर्डी लागली केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीग मध्ये आणि ती महत्वाचा भूमिका आपल्या संघासाठी. गोलंदाज राहुल चिपाट. 4 चेंडू 12ची गरज. यावेळी अप्रतिम सरळ बॅटचा वापर. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. सरळ आलाय चेंडू सीमा रेखा पार. चौकार. 4. धन्यवाद. थँक्यू. नक्कीच चौकाराने मात्र सामन्याचं चित्र बदलते. इथून येणारे चेंडू असतील 3 चेंडू आणि 8 धावेची गरज. 3 चेंडू 8 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 3 चेंडू आणि 8 धावा. कोणत्या अनुषंगाने मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल जरूर झालाय. राहुल चिपाट ऑन अ ट्रॅक. तर एका बाजूला सुनील सुरोम नावाचा ब्रँडेड फ्लॅट 6 मध्ये कन्वर्ट केलाय. आलाय षटकार. धन्यवाद. थँक्यू. इथून 2 चेंडू आणि 2ची गरज. काय जबरदस्त सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच इथून विजय संपादित करतायत तर नक्कीच गोवा ट्रिप तुमच्यापर्यंत आहे. संध्याकाळी 8:20 केल्वे रोड स्टेशन जवळ तुमची फ्लाईट मात्र कन्फर्म आहे. 2 चेंडू 2ची गरज आहे विजयासाठी. 2 चेंडू 2 धावेची गरज. सप्रतिम मलक्याच्या हाताने 1 धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्लॅन सक्सेसफुल होईल का? आणि यस, प्लॅन सक्सेसफुल. गोवा ट्रिप कन्फर्म झाले. संध्याकाळी 8:20 केल्वे रोड स्टेशनला या. तुमचा फ्लाईट तुमची वाट बघत असेल. कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी वाघोबा फायटर संघ अँड हार्ड लक टीम भोईर चॅलेंजर संघ. इथून पराभव स्वीकारावा लागला, पण क्रिकेट आहे मित्रांनो. कधी हरणार तर कधी जिंकणार. आपण सामना क्रमांक 10 कडे वळणार आहोत, जिथे 2 संघ पाहायला मिळतील. एका बाजूला द्रोणा वॉरियर्स तर एका बाजूला लिल्का एंटरप्राइजेस. या मायक्रोफोन वरती होईल हलकासा बदल. व्हॉइस ऑफ माडसेत अनिकेत रावते यांना. थँक्यू व्हेरी मच.